तोंडाला रुमाल बांधला। जनगणनेच्या नावानं कर्मचारी म्हणून घरात आले आणि आधार कार्डची भूल देत 5 लाख घेऊन फरार झाले। ही धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे। या गंभीर प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय। भर दुपारची वेळ, दोघांनीही तोंडाला रुमाल बांधला आणि दबक्या पावलांनी घरच्या दिशेनं निघाले। घरात एकटीच महिला असल्याचा अंदाज घेत आम्ही जनगणनेचं काम करायला आलोय असं ते म्हणाले। यावेळी नायब तहसीलदार प्रशांत अडसूळ यांच्या पत्नी जयश्री अडसूळ या एकट्याच घरात होत्या। या संधीचा फायदा या तरुणांनी घेतला। त्यांनी जनगणनेच्या नावावर जयश्री यांच्याकडून पहिलं आधार कार्ड मागितलं। त्यानंतर त्यांनी जयश्री यांच्याकडून पाणीही मागितलं। पाणी मागितल्यामुळे जयश्री पाणी आणण्यासाठी आत गेल्या आणि या भुरट्यांनी घरात एंट्री घेत त्यांना चाकूचा धाक दाखवला। घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 5 लाखांची रोकड या चोरट्यांनी दिवसा ढवळ्या लंपास केली। या धक्कादायक प्रकरणाची जयश्री अडसूळ यांनी माहिती दिली आहे। जयश्री अडसूळ नेमकं काय म्हणाल्यात एकदा पहाच। ते आले आणि मला जनगणनेसाठी विचारलं। आम्ही जनगणनेसाठी आलो म्हणे आणि मला सगळ्यांचे नावे विचारली। मग मी सगळ्यांची नावं सांगितले आणि आधार कार्डचा नंबर विचारला। तो आधार कार्डचा नंबर दिला आणि मग एकदम मला पाणी मागितलं। पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी माझ्या मानेवर चाकू लावला आणि मला खाली पाडलं आणि आवाज नको करू म्हणे आणि जे काही आहे तुझ्याजवळ ते दे म्हणे सगळं। मग मी म्हटलं बरं ठीक आहे, ओरडू नको म्हणे मला। ठीक आहे म्हटलं, मला मारू नका, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा वाटल्यास म्हटलं। मग त्यांनी जे होतं ते सगळं सोनं वगैरे नेलं, माझ्या हातातलं गळ्यातलं आणि काही कॅश होती 10,000 ती कॅश नेली आणि पिस्तूल काढली होती। पिस्तूल दाखवली मला आणि मला ग्रिलला इथे बांधून ठेवलं। सोनं किती होतं एकूण? एकूण 80 ग्राम सोनं होतं। किती जण होते? 2 जण होते। जयश्री यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। या तपासात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालाय। पोलीस काय म्हणालेत एकदा पाहूया। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 अनोळखी इसमा विरुद्ध त्यांच्या शोधाकरिता एकूण 4 टीम रवाना करण्यात आलेली आहे। विविध टेक्निकल तपास आणि इतर तपासाच्या माध्यमातून त्याचा शोध घेणे सुरू आहे। सध्या मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण सुरू आहे। तसेच जनगणनेचे आरक्षणाचे कारण सांगून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की असे सर्वेक्षण करण्यासाठी कोणीही इसम आल्यास त्याला घराच्या आत प्रवेश देऊ नये, बाहेरूनच त्यांना माहिती द्यावी आणि आपण जर घरात एकटे असाल तर जर कोणी जवळ असेल शेजारी तर त्यांना नक्कीच बोलवा आणि त्यांच्या समक्ष माहिती द्या। एकटे घरात बोलवणे, पाणी पाजणे वगैरे अशा घटनेतून जे अशा अपप्रवृत्तीचे लोक आहे याचा फायदा उचलू शकतात। अमर घटारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती।